नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेचा अभ्यास करत असताना आम्हाला राज्यघटना या विषयाचा अभ्यास करणं अपरिहार्य ठरतं, किंबहुना ते खूप जास्त गरजेचं असतं. कारण राज्यसेवेचा अभ्यास करत असताना राज्यघटना या मूळ टॉपिकवरच आमचं जे प्रशासकीय अधिकारपद आणि त्या अनुषंगाने येणारी आमची कार्य, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या गोष्टींचा त्यामध्ये अंतर्भाव असतो. आणि त्याचप्रमाणे प्रशासनामध्ये कार्य करत असताना आमच्यासोबत जे अधिकारपद असतं त्या अधिकारपदाचा वापर करत असताना आमच्याशी येणारा जो संबंध आहे, मग तो सामान्य जनतेचा असेल किंवा आमच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा असेल, त्याचबरोबर शासनाचा असेल, या सगळ्या संबंधाचं एक व्यवस्थित गणित जर आपल्याला जमवायचं असेल, गणित जर करायचं असेल, तर त्यासाठी आम्हाला आधी राज्यघटनेचा अभ्यास करणं आवश्यक असतं. आणि त्याच एका हेतूने आपण आज राज्यघटनेच्या अभ्यासाला सुरुवात करत आहोत. आणि राज्यघटनेचा अभ्यास सुरू करत असताना आम्हाला त्या वेळची परिस्थिती, म्हणजे राज्यघटना कशी तयार झाली किंवा राज्यघटनेमध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी अंतर्भूत आहे या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. पण त्याआधी आपण एक संक्षिप्त आढावा घेऊ त्या गोष्टींचा की आम्हाला राज्यघटना बनवण्याची किंवा राज्यघटना तयार करण्याची गरज का पडली, आणि ती गरज पडली तर ती कशा प्रकारे आम्ही पूर्ण केली, कुठून त्याला सुरुवात झाली आणि राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपला जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी आमच्यावर परकीय सत्तांचं राज्य होतं हे आम्हाला माहिती आहे. पण परकीय सत्तांचं राज्य आजच होतं का? परकीय सत्तांनी आक्रमण आमच्या देशावर आजच केलं का? नाही. तर हजारो वर्षांपासून आमच्या देशावर, हजारो वर्ष म्हटल्यापेक्षा अगदी 700-800व्या शतकापासून आम्हाला माहिती आहे की आमच्या देशावर बऱ्याच परकीय सत्तांनी आक्रमणं केली. त्यामध्ये मग अलेक्झांडर असेल, तैमुरलंग असेल, मुघल असतील, त्यानंतर बऱ्याच सत्ता भारतावर आल्या, त्यांनी भारतावर आक्रमणं केली. पण त्यावेळी आमचा भारत देश संघटित होऊन लढला. पण एक वेळ अशी आली की 1498 मध्ये युरोपियन नावाच्या ज्या एका संघटनेचं आम्हाला जे ग्रहण लागलं, ते ग्रहण मात्र काही 350 वर्ष सुटलं नाही. आणि ते ग्रहण सोडवण्यासाठी आम्हाला आमच्या प्राणप्रिय भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी बऱ्याच आमच्या सोन्याच्या मोहरांना आम्हाला त्या ठिकाणी हौतात्म्य पत्करावं लागलं, त्यांच्या प्राणांची आहुती द्यावी लागली. आणि त्यानंतर कुठं 15 ऑगस्ट 1947 साली आमच्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण स्वातंत्र्य फक्त मिळालं हे आम्हाला जरी वरवर दिसत असलं तरी त्यामागे बऱ्याच गोष्टी अंतर्भूत आहे. मग 1498 मध्ये पोर्तुगीजांच्या रूपाने युरोपियनांचं भारतामध्ये आगमन असू दे, किंवा त्यानंतर सलग फ्रेंच असू दे, इंग्रज असू दे, डच असू दे, यांचं भारतामध्ये आक्रमण किंवा भारतामध्ये आगमन, मग एक व्यापारकर्ते म्हणून आले ते, आणि व्यापार करता करता ते या ठिकाणी राज्यकर्ते कधी बनले, त्यांनी आमच्याच देशावर वर्चस्व कधी स्थापन केलं हे आम्हालाही कळलं नाही. आणि मग हळूहळू त्यांच्या व्यापार करण्याच्या एका हेतूचं रूपांतर राज्यकर्ते या हेतूमध्ये झालं. आणि मग त्यांनी जे राज्य करायला सुरुवात केली ते राज्य त्यांनी साधंसुद्धा राज्य केलं नाही, तर आम्हाला पार गुलामगिरीमध्ये त्यांनी अडकवून ठेवलं. आणि त्या गुलामगिरीमध्ये आम्ही असं काही जखडला गेलो की कुठलीच शक्ती आम्हाला बाहेर काढणं त्या ठिकाणी अशक्य झालं होतं. आणि मग आम्हाला स्वतःलाच कुठंतरी असं वाटायला लागलं होतं की कुठल्या तरी बाहेरच्या शक्तीने येऊन आम्हाला त्यातून बाहेर काढल्यापेक्षा आम्हाला स्वतः आता संघटित व्हावं लागेल आणि संघटित होऊन लढावं लागेल. जेव्हा जेव्हा आमच्या भारतावर आधी आक्रमण झाली तेव्हा प्रत्येक वेळी भारत संघटित होऊन लढला. आणि आता कुठंतरी त्याच एका गोष्टीचा विचार करून आम्हाला त्याच एका इतिहासाची आम्हाला जाण ठेवून स्वतःमधला एक आत्मविश्वास जागा करायचा होता. आणि म्हणून मग आम्ही सुरुवात केली लढायला. तो पहिला लढा आमचा म्हणता येईल 1857चा, ज्याला स्वातंत्र्य समर सुद्धा म्हणता येईल. पण नियोजनाअभावी किंवा बऱ्याच गोष्टींअभावी तो स्वातंत्र्य लढा मात्र आमचा एक अशक्य राहिला किंवा तो एक अपूर्ण राहिला. पण तिथून पुढे इंग्रज जरी जागृत झाले असतील, इंग्रजांना जरी आमच्या एका शक्तीची जाणीव झाली असेल, तरीसुद्धा त्या शक्तीची जाणीव मात्र आम्हाला आमच्यामध्ये होण्यामध्ये जास्त कारणीभूत ठरलं. कारण तिथूनच आमच्या मनामध्ये, आमच्या भारतीयांच्या मनामध्ये, गुलामगिरीमध्ये खितपत पडणाऱ्या भारतीयांच्या मनामध्ये राष्ट्रवादाची भावना त्या ठिकाणून जागृत झाली. आणि मग तिथून खऱ्या अर्थाने एक स्वातंत्र्य समराकडे, म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 कडे आम्ही वाटचाल सुरू केली. मग त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. 1885 मध्ये झालेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना असेल, त्यानंतर जहाल मवाळ गट असतील, सायमन कमिशन असेल, किंवा तत्सम ज्या बऱ्याच बाबी आहे, मग 1935चा भारत सरकारचा कायदा असेल, आणि तिथून पुढे आम्ही सुरू केलेली स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल असेल. आणि मग सगळ्या गोष्टींना तोंड देत आम्ही शेवटी
भारत स्वातंत्र्य केला, भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण फक्त भारताला स्वातंत्र्य मिळून चालणार नव्हतं, तर एवढ्या मोठ्या देशाची एक व्यवस्था बघण्यासाठी कुठंतरी तसा एक व्यवस्थित बेस हवा होता, तशी एक व्यवस्था हवी होती, तसा एक दस्तऐवज हवा होता की ज्याच्या आधारे आम्ही आमच्या देशाचं जे शासन आहे ते रन करू शकू, ते चालवू शकू. आणि मग तिथून सुरुवात झाली आमच्या देशाच्या राज्यघटनेकडे. आणि ती खऱ्या अर्थाने राज्यघटना जेव्हा आमची बनायला सुरुवात झाली, तो आमचा एक विकासाचं पहिलं पाऊल होतं. आमच्या देशाच्या स्वातंत्र्याकडे पुन्हा एक पहिलं पाऊल होतं की राज्यघटना बनवून मग आम्ही त्या राज्यघटनेचा अभ्यास करून त्या राज्यघटनेवर आमचा देश आम्ही चालवणार होतो. आणि मग राज्यघटना बनवायला सुरुवात झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यघटना तर बनली, मग आता राज्यघटनेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असायला पाहिजे होत्या. तर राज्यघटना बनवली तेव्हा आमच्या समोर मुघलांनी आक्रमण केल्याचा इतिहास होता, आमच्या समोर आमच्या मराठा साम्राज्याचा इतिहास होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मावळ्यांच्या जीवावर तयार केलेला इतिहास होता. त्याचबरोबर आमच्यावर इंग्रजांचं सुद्धा शासन होतं आमच्या समोर, तो सुद्धा एक इतिहास होता की त्यांनी कुठल्या प्रकारे आमच्या देशावर राज्य केलं आणि त्यांनी कुठल्या प्रकारे आपली शासन प्रणाली वापरली. आणि मग या सगळ्या गोष्टी आमच्या समोर असताना इतर सुद्धा देशांचा विचार करणं आम्हाला एक आवश्यक होतं, कारण इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून आम्हाला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून आम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव करून घ्यायची होती की कुठल्या देशामध्ये कुठल्या प्रकारचं शासन चालतं आणि मग त्यातला एक सार आम्हाला घ्यायचा होता. तर असं करताना आपण सुमारे 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला. आपली राज्यघटना काही 1-2 दिवसात बनली नाही, तर त्यासाठी तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला. कितीतरी लोकांनी त्यामध्ये आपलं योगदान दिलं, 64 लाख रुपये त्यासाठी खर्च झाले आणि शेवटी आमची राज्यघटना बनली. आणि मग 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्ही ती अंगीकृत केली, आम्ही ती अधिकृतपणे आम्ही स्वतः ती स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950ला खऱ्या अर्थाने ती राज्यघटना अंमलात आली. आणि त्यानंतर मग 51-52च्या निवडणुका झाल्या आणि मग त्या राज्यघटनेच्या आधारावर आमचं जे राज्य आहे, आमचा जो देश आहे तो चालायला लागला. तर आता त्या राज्यघटनेमध्ये कुठल्या गोष्टी अंतर्भूत आहे, ज्या राज्यघटनेचा 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून जर जी राज्यघटना बनत असेल, जी राज्यघटना बनण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागत असेल, तर त्या राज्यघटनेमध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी अंतर्भूत आहेत किंवा कुठल्या गोष्टी त्यामध्ये समाविष्ट आहेत याचा अभ्यास करणं आम्हाला गरजेचं आहे. आणि मग त्याचीच प्रस्तावना आपण आज बघत आहोत आपल्या राज्य. बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्यघटना म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन. ओके, राज्यघटना म्हणजे असा एक दस्तऐवज ज्यामध्ये शासनाचा स्वरूप तसेच नागरिक आणि शासन यांच्यामधील संबंधांची निश्चिती वर्णन करणाऱ्या कायद्यांचा आणि नियमांचा समावेश केलेला आहे. असा एक दस्तऐवज मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की आपल्याला जर आपली राज्यघटना तयार करायची असेल, आपल्याला जर आपला देश चालवायचा असेल, तर आमच्या हातामध्ये असा एक दस्तऐवज पाहिजे होता की ज्याच्या आधारावर आम्ही आमच्या देशाचं शासन चालवू शकू. आणि मग तो दस्तऐवज म्हणजे आमची राज्यघटना आहे. मग त्या दस्तऐवजामध्ये काय काय गोष्टी आहेत, तर त्यामध्ये शासनाचं स्वरूप दिलेलं आहे, शासन कुठल्या प्रकारे असेल, आणि शासनाच्या स्वरूपासोबतच नागरिक आणि शासन यांच्यातील संबंधांची निश्चिती सुद्धा त्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्यांचं वर्णन करणारे जे कायदे आहेत आणि नियम आहेत ते सुद्धा आमच्या राज्यघटनेमध्ये दिलेले आहेत. अ कॉन्स्टिट्यूशन इज अ डॉक्युमेंट containing laws and rules which determine and describe the form of the government, the relationship between the citizens and the. ती आहे आमची राज्यघटना. ओके, राज्यघटना 2 प्रमुख बाबींशी संबंधित असते, विविध स्तरांवरील शासनांमधील संबंध आणि शासन आणि नागरिक यांच्यामधील संबंध. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, विविध स्तरांवरील शासनामधील संबंध यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, तर आपण जनरली ऐकत आलेलो आहेत, आमच्या देशाचे पंतप्रधान असतात, आमच्या देशाचे राष्ट्रपती असतात, त्यानंतर वेगवेगळ्या खाते सांभाळण्यासाठी वेगवेगळ्या विभागांचे मंत्री असतात, त्यानंतर राज्यामध्ये सुद्धा आम्हाला मुख्यमंत्री असतात, राज्यपाल असतात, त्याचबरोबर विविध खात्यांचे जसे केंद्रामध्ये असतात तसे राज्यामध्ये सुद्धा मंत्री असतात. मग एवढे मंत्री
राज्यामध्येच असतात का, तर नाही. त्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये नगरपालिका असतात, नगर परिषद असतात, त्यांना सांभाळण्यासाठी नगरसेवक असतात, वार्ड जे असतात त्या वार्डांनुसार त्यांचं त्या ठिकाणी त्यांना नेमून दिलेलं असतं. त्यानंतर तालुका स्तरावर सुद्धा असतात, जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्यामध्ये येतील, त्यानंतर तालुका स्तरावरचे लोक येतील. गाव पातळीवर सुद्धा सरपंच हा एक शासनाचाच अंग आहे किंवा शासनाचाच एक भाग आहे. मग ज्या सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत किंवा राष्ट्रपतींपर्यंत हा जो संबंध आहे तो दर्शवणारा हा एक पहिला अंग आहे. त्याचबरोबर शासन आणि नागरिक यांच्यामधील संबंध. आता तुम्ही म्हणाल, जेव्हा आपण अभ्यास करत असतो राज्यघटनेचा तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की सरपंच असेल आणि सरपंचापासून ते पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांच्यापर्यंत जे संबंध आहेत ते राज्यघटनेमध्ये अंतर्भूत असतात. मग आता शासन आणि नागरिक यांच्यातल्या संबंधांची अभ्यास करण्याचा काय गरज आहे? सो विद्यार्थी मित्रांनो बघा, जेव्हा प्रशासन असतं किंवा शासन असतं, शासनाचा सरपंचाचा गावातील नागरिकांशी संबंध येतो. आता तो कुठल्या प्रकारे येतो? गावातल्या समस्या असतील, पाण्याची समस्या असेल, गावातली रोजगाराची समस्या असतील, तर गावातला शासन प्रमुख म्हणून सरपंच त्या ठिकाणी काम करत असतो. त्याचप्रमाणे फक्त आता ह्या जर गावातल्या समस्या आपण सोडल्या तर बाकीच्या ज्या समस्या आहेत, देशपातळीवरच्या समस्या, गरिबी असेल, बेरोजगारी असेल, त्यानंतर लोकांचं संघटन होत नसेल, या सगळ्या गोष्टींना एकत्र आणणं, त्यानंतर लोकांना संधी त्यांना उपलब्ध करून देणं, मग गावस्तरावर पंचायत किंवा ग्रामपंचायतांची स्थापना करणं, या सगळ्या गोष्टी कुठे येतात? तर आता शासन आणि नागरिक यांच्यातले संबंध कसे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपली राज्यघटना जेव्हा बनली तेव्हा राज्यघटनेमध्ये आपल्याला राज्यघटनेच्या सुरुवातीला आपली जी प्रस्ताविका दिलेली आहे त्या प्रस्ताविकेमध्ये म्हटलेलं आहे की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे. याचाच अर्थ काय की आमचा देश लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे काय की आम्हाला आमचं मत मांडण्याचा अधिकार आहे. या ठिकाणी लोकांचं राज्य आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे तयार केलेलं हे राज्य आहे आणि त्या व्याख्येवर जर आमचा भारत देश चालवायचा असेल तर तिथे आम्ही लोकशाही जेव्हा आम्ही म्हणून घेत असू तेव्हा जे राज्य स्वतःला लोकशाही म्हणून घेतं, राज्य या ठिकाणी देश असं या ठिकाणी तुम्हाला ती संकल्पना स्पष्ट करायची आहे. राज्य मी जेव्हा स्टेट हा शब्द जेव्हा मी या ठिकाणी वापरणार आहे तेव्हा देश असा तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा अर्थ लावायचा आहे. सो एखाद्या राज्याची, एखाद्या देशाची जेव्हा आम्हाला प्रशासन करायचं असतं तेव्हा किंवा त्याची लोकशाही आपण जेव्हा त्याला म्हणतो तर लोकशाही म्हणत असताना लोकशाही मुळात त्या नागरिकांच्या अधिकारांवर अवलंबून असते. मग जेव्हा आमची राज्यघटना बनली तेव्हा आमच्या घटनाकर्त्यांनी आमच्या राज्यघटनेमध्ये आम्हाला काही अधिकार दिलेले आहेत जे मूलभूत अधिकार म्हणून आम्ही वापरतो. मग मूलभूत अधिकारांमध्ये कोणकोणते अधिकार येतात? तर मूलभूत अधिकारांमध्ये आम्हाला 6 प्रकारचे अधिकार दिलेले आहेत. 6 प्रकारच्या अधिकारांमध्ये काय काय येतं? तर 6 प्रकारच्या अधिकारांमध्ये येतो स्वातंत्र्याचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार येतो. पहिला समानतेचा अधिकार, दुसरा येतो स्वातंत्र्याचा अधिकार, तिसरा येतो शोषणाविरुद्धचा अधिकार, चौथा येतो धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, पाचवा येतो सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आणि 6वा येतो घटनात्मक उपाय यांचा अधिकार किंवा उपाययोजनांचा अधिकार. आता हे अधिकार आम्हाला का मिळाले? तर आम्ही जेव्हा लोकशाही म्हणतो तेव्हा आम्हाला प्रत्येकाला आमचं मत मांडण्याचा अधिकार असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला समान संधी असली पाहिजे. मग ती समान संधी आम्हाला मिळते समानतेच्या अधिकारातून. आम्हाला आमचं मत मांडण्याचा अधिकार मिळतो स्वातंत्र्याच्या अधिकारातून. आमच्यावर जर कोणी गुलामी केली, आमचा जर कोणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरुद्ध आम्ही लढू शकतो. शोषणाविरुद्धच्या अधिकारांमधनं आमच्यासोबत धर्म, जात, लिंग, वंश किंवा आमच्यासोबत कोणी धार्मिक
धार्मिक जर भेदभाव केला तर आम्हाला धर्मस्वातंत्र्याचा सुद्धा हक्क आहे. मग धर्मस्वातंत्र्यामध्ये आम्हाला आमच्या धर्माची पूजा अर्चा करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याची श्रद्धा सुद्धा आम्हाला करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर आम्हाला सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहे. आम्हाला शिक्षण घेण्याचा तर हक्क आहेच स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये दिलेला, पण आम्हाला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा सुद्धा हक्क आहे. त्याचबरोबर जर या सगळ्या जर हक्कांचं आमच्या उल्लंघन होत असेल तर आम्हाला कलम 32 मध्ये ह्या 6व्या अधिकारामध्ये आम्हाला घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार आहे. आम्ही या घटनात्मक उपायांच्या आधारावर किंवा त्या अधिकाराचा वापर करून आम्ही यापैकी आमचा कुठलाही अधिकार जर आमचा त्या ठिकाणी आमच्यापासून हिरावून घेण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याविरुद्ध आम्ही लढू शकतो. आणि हा अधिकार सांगतो की तुम्ही या सगळ्या अधिकारांचा तुम्हाला उपयोग करता येईल. त्याचा जर तुम्हाला कोणी तुमच्यापासून तो हिरावून घेतला तर तुम्ही या घटनात्मक उपाययोजनांच्या अधिकारावर तुम्ही कोर्टात धाव घेऊ शकता. हे आहे नागरिकांचे अधिकार. ठीक आहे. आता या ठिकाणी नागरिक आपण म्हटलं होतं, मग आता शासन आणि नागरिक यांच्यातला संबंध काय? जेव्हा आम्हाला हे अधिकार दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, तेव्हाच ही राज्यसंस्था जी आहे राज्य चालवण्यासाठी किंवा राज्यसंस्था चालवण्यासाठी, देश चालवण्यासाठी काही नियम दिलेले आहेत, ज्यांना आम्ही मार्गदर्शक तत्व म्हणतो किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असं म्हणतो. म्हणजे राज्याला किंवा स्टेटला ज्या नियमांमध्ये चालून जे राज्य चालवायचं आहे त्यामध्ये एक लोककल्याणकारी राज्य घडवत असताना प्रत्येक व्यक्तीला समान संधी देण्यात यावी, प्रत्येक ठिकाणी त्याच्या विचारांचा त्याचबरोबर त्याच्या स्वतःचा त्याचा एक समानतेचा त्याचा अधिकार जपता यावा, या सगळ्या गोष्टींची काही नियम दिलेले आहेत आणि ते येतात राज्य धोरणाच्या नीतिनिर्देशक तत्वामध्ये, ज्याला आपण म्हणतो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. ओके, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. मग आता या दोन्हींचा खूप जास्त जवळून संबंध याच्यासाठी येतो की आम्हाला स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, शोषणाविरुद्धचा सुद्धा अधिकार दिला आहे, समानतेचा पण अधिकार दिला आहे. मग आमचा जर एखादा समानतेचा अधिकार आमच्यापासून हिरावून घेतला, आम्हाला एखाद्या ठिकाणी नोकरी जर नाही मिळाली तर शासन नियमामध्ये किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीजमध्ये दिलेला आहे की प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळाली पाहिजे, त्याला नोकरीच्या ठिकाणी, त्याला शिक्षणाच्या ठिकाणी त्याला समान संधी मिळाली पाहिजे. आणि मग ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांसोबत जे सहसंबंध जोडतात तो आहे शासन आणि नागरिक यांच्यातला संबंध. मग आमची राज्यघटना शिकताना आम्हाला या मूळ 2 बाबींचा विचार करावा लागतो, विविध स्तरांवरील शासनामधील संबंध, त्याचबरोबर शासन आणि नागरिक यांच्यातले एकमेकांबद्दलचे संबंध. ओके, आता बघा समोर जाऊ आपण. राज्यघटना ही शासन संस्थेचा मूलभूत कायदा आहे, बेसिक फंडामेंटल लॉ असते. घटनेमध्ये शासन संस्थेने साध्य करावयाची उद्दिष्ट दिलेली असतात. शासन संस्थेने साध्य करण्याची उद्दिष्ट म्हणजे काय? तर DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व. त्याचबरोबर तिच्यामध्ये घटनात्मक आराखड्याची म्हणजे विविध स्तरांवरील शासकीय संरचनेची आणि अंगांची तरतूद सुद्धा केलेली असते. म्हणजे घटनात्मक जो आराखडा आहे त्याचबरोबर विविध स्तरांवरील शासकीय जी संरचना आहे, मग त्यामध्ये सरपंच असेल, त्यानंतर त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, ठीक आहे, पंचायत समिती प्रमुख असेल, त्यानंतर मंत्री येतील, राज्यपाल येतील, पंतप्रधान येतील. ओके, सो विविध स्तरांवरील शासकीय संरचना जी आहे त्याची तरतूद केलेली आहे. त्यामुळे देशाच्या शासनामध्ये घटना अत्यंत मूलभूत आहे आणि त्या घटनेचा अभ्यास करणं आपल्याला अभिप्रेत ठरतं. भारताच्या घटनेची रचना, आता बघा कशी रचना झाली आपल्या भारतीय राज्यघटनेची. 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आलेल्या भारताच्या घटनेमध्ये सध्या एक प्रस्ताविका आहे, 25 भाग आहेत आणि 12 अनुसूची आहेत. आता 26 जानेवारी 1950 पासून जी घटना आम्ही अंमलात आणली किंवा जी घटना सुरू झाली त्यामध्ये एक प्रस्ताविका आहे. घटनेच्या सुरुवातीला जो सरनामा असतो किंवा जी प्रस्ताविका असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याची सुरुवात होते आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक,
राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे मिळवून देण्याचा आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. हा झाला घटनेचा एक सरनामा किंवा ही झाली घटनेची प्रास्ताविका, जी आमच्या संपूर्ण राज्यघटनेचा एक सार म्हणवते आणि त्यावर दिलेलं असते. त्यामध्ये मग दिलेलं असतं की आमचं जे गणराज्य आहे ते लोकशाही गणराज्य आहे, त्यामध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य ते आमचं आहे, त्यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठाही जपली जाते, राज्याची एकता आणि एकात्मता सुद्धा त्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. त्यानंतर 25 भाग आहेत राज्यघटनेमध्ये आणि 12 अनुसूची आहेत. ओके, भागांचं विभाजन प्रकरणांमध्ये करण्यात आलेलं असून प्रकरणांचं विभाजन एक किंवा अधिक कलमांमध्ये केलेलं आहे. मग ती कलमांनुसार त्या ठिकाणी त्याचा एक सविस्तर त्या ठिकाणी त्याची एक मांडणी केलेली असते. ओके, अर्थात काही भागांमध्ये प्रकरण नसून थेट कलम दिलेली असतात आणि अशा प्रकारे आमची जी राज्यघटना आहे ती बनलेली आहे. शासन व्यवस्थेचा आराखडा. भारताच्या घटनेने देशासाठी संसदीय शासन व्यवस्थेची तरतूद केलेली आहे. जी संसदीय शासन व्यवस्था आम्ही ब्रिटनकडून घेतलेली आहे, कारण आम्ही जेव्हा आमची राज्यघटना बनवली तेव्हा आमच्यासमोर ब्रिटनचं राज्य त्यांनी नुकतंच आमच्यासमोर केलेलं एक राज्याचा जो प्रकार होता किंवा एक राज्यव्यवस्था जी होती ती आमच्यासमोर होती आणि त्यांची जी संसदीय शासन प्रणाली आहे ती आम्ही त्यांच्याकडून अडॉप्ट केलेली आहे. त्यांच्या संसदीय शासन ते आम्ही आमच्या भारताच्या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केलेले आहेत. अशा व्यवस्थेमध्ये राष्ट्राध्यक्ष असतात, हेड ऑफ स्टेट हा नामधारी कार्यकारी प्रमुख असतो, तर शासन प्रमुख हेड ऑफ द गव्हर्नमेंट असतो, हा खरा वास्तव प्रमुख असतो. आता बघा, हेड ऑफ द स्टेट राष्ट्राध्यक्ष असतात, हे नामधारी प्रमुख असतात किंवा नामधारी कार्यकारी प्रमुख असतात, जे आमच्याकडे कोण असतात? राष्ट्रपती. त्यानंतर शासन प्रमुख जे आहेत, हेड ऑफ द गव्हर्नमेंट आहे, हा खरा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो. मग हे कोण असतात? पंतप्रधान. ओके, भारतात केंद्र स्तरावर राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष, तर पंतप्रधान हे असतात शासन प्रमुख. राज्य स्तरावर राज्यपाल असतात नामधारी प्रमुख, तर मुख्यमंत्री जे असतात ते शासन प्रमुख असतात आणि यानुसार मग सगळे मंत्रिपद त्या ठिकाणी समोर डिवाइड होत जातात. बघा, आमची राज्यघटना जेव्हा तयार केली आम्ही, त्या राज्यघटनेचे 3 प्रकार त्या ठिकाणी येतात. कार्यकारी, कायदेमंडळ आणि न्यायव्यवस्था. या 3 भागांमध्ये आमची राज्यघटना किंवा आमचं जे शासनाची जी घटना आहे किंवा शासनाची जी प्रक्रिया आहे ती या 3 भागांमध्ये डिवाइड केलेली असते. ओके, बघू आपण समोर कोणकोणते ते भाग आहेत. तर कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ आणि न्यायव्यवस्था. बघा विद्यार्थी मित्रांनो, कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती येतात, ज्यांना घटनेच्या कलम 52 मध्ये म्हटलेलं आहे की भारताचा एक राष्ट्रपती असावा. जे भारताचे प्रथम नागरिक असतात, भारताचे उपराष्ट्रपती असतात, यांना कलम 63 मध्ये भारताचे एक उपराष्ट्रपती असावे. त्यानंतर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यामध्ये संसदेची रचना येते 79 मध्ये आणि पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ येतं 80 मध्ये. कलम 80 मध्ये म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, सॉरी, कलम 80 मध्ये नाही, तर कलम 80 मध्ये संसदेची रचना आहे ती आपली कायदेमंडळामध्ये येईल. ही संसद येईल कलम 79 मध्ये संसद येईल, राज्यसभा येईल कलम 80 मध्ये आणि लोकसभा येईल कलम 81 मध्ये. ओके, सो भारताचं जे कार्यकारी मंडळ आहे किंवा कायदेमंडळ आहे यामध्ये भारताचं कामकाज चालवण्यासाठी किंवा भारताचं एक आपल्याला भारताची जी कार्यकारी रचना आहे ती चालवण्यासाठी भारताचे राष्ट्रपती असतात किंवा पंतप्रधान असतात, त्यांच्यासोबत त्यांना सहाय्य करण्यासाठी एक मंत्रिमंडळ असावं. त्याच सोबत भारताचे उपराष्ट्रपती सुद्धा त्यामध्ये येतात आणि कायदेमंडळ सुद्धा त्यामध्ये येतं. तर आता बघा,
महान्यायवादी कलम 76 मध्ये येतील. ओके, भारताची जेव्हा आपण राज्यघटना बघत असतो किंवा राज्यघटनेचा जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा महान्यायवादी जे असतात, जे भारताचे एक सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कार्य करत असतात, सो त्यांचं कलम येतं 76 आणि पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे येतात 74 मध्ये. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ म्हणजेच काय की राष्ट्रपतींना सल्ला आणि सहाय्य देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असावं असं कलम 74 मध्ये म्हटलेलं आहे आणि त्यांचं कर्तव्य जबाबदाऱ्या म्हटलेलं आहे 75 मध्ये. त्यानंतर 46 मध्ये येतात महान्यायवादी. ओके, तर त्याचप्रमाणे कलम 79 मध्ये येते संसद. राष्ट्रपती आपल्याला माहिती आहे कलम 52 मध्ये येतात. राज्यसभा 80 आणि लोकसभा 81 मध्ये. राज्यसभेची रचना आणि लोकसभेची रचना. ओके, त्यानंतर येतं सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय, त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालय. तर अशा 3 गोष्टींमध्ये आमची जी घटना आहे किंवा आमचं जे शासन व्यवस्था आहे, घटना म्हटल्यापेक्षा आपण शासन व्यवस्था हा शब्द या ठिकाणी प्रेफर करू. आमची शासन व्यवस्था आहे 3 प्रकारांमध्ये किंवा 3 गोष्टींमध्ये डिव्हाइड केलेली आहे. कोणकोणते? कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ. कार्यकारी मंडळामध्ये येतील राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, त्याचबरोबर महान्यायवादी. कायदे मंडळामध्ये येईल संसद, मग संसदेमध्ये येतील राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा, त्याचबरोबर येईल न्यायव्यवस्था. मग न्यायव्यवस्थेमध्ये येईल सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडं डिटेल अजून या ठिकाणी जाऊ आपण. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेंट्रल युनियन गव्हर्नमेंट. ठीक आहे, आता यामध्ये एक्झिक्युटिव्हमध्ये आपण बघितलं आहे. एक्झिक्युटिव्हमध्ये कोण येतं? कन्सिस्ट ऑफ प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, कॅबिनेट मिनिस्टर. काय रिस्पॉन्सिबिलिटी असतात त्यांच्या, काय कर्तव्य आणि जबाबदाऱ्या असतात? टू पास लॉज मेड बाय लेजिस्लेटिव्ह. आता या लेजिस्लेचरचं किंवा संसदेचं काय काम असतं? लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांचं काय काम असतं? तर प्रस्ताव मांडणे, ते प्रस्ताव पारित करणे, त्याचे कायदे बनवणे आणि ते कायदे मग हे कार्यकारी मंडळ जे आहे ते पास करत असतं आणि मग त्याचे लॉज बनत असतात आणि त्यानुसार मग आपली शासन व्यवस्था जी आहे ती कार्य करत असते. ओके, टू मेक लॉज हे यांचं कार्य आहे. ज्युडिशरी, न्यायव्यवस्थेचं काय काम आहे? कन्सिस्ट ऑफ सुप्रीम कोर्ट. काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे यांची? टू सॉल्व कॉन्फ्लिक्ट्स बिटवीन एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेटिव्ह, अदर पब्लिक रिलेटेड मॅटर्स ऑर कॉन्फ्लिक्ट्स. म्हणजे कार्यकारी मंडळामध्ये आणि कायदे मंडळामध्ये येणाऱ्या अडचणी त्या दूर करणं, त्याचबरोबर सामान्य नागरिकांचे सुद्धा काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सोडवणं आणि त्यावर न्याय निर्णय करणं हे काम असतं न्यायव्यवस्थेचं. ओके, घटक राज्य स्तरावर सुद्धा वरीलप्रमाणे संसदीय शासन व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. मात्र राज्यस्तरावर कार्य करणारी न्यायव्यवस्था देशाच्या एकात्मक न्यायव्यवस्थेचा राज्यस्तरीय हिस्सा म्हणून कार्य करत असते. आता जी न्यायव्यवस्था आपण बघितली, न्यायव्यवस्थेमध्ये आपण बघितलं सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय. ओके, आता काय म्हटलं आपण? घटक राज्य स्तरावर सुद्धा वरीलप्रमाणे संसदीय शासन व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. मग आता संसदीय शासन व्यवस्था जर घटक राज्य स्तरावर सुद्धा निर्माण करण्यात आली तर त्यामध्ये कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ. ओके, न्यायव्यवस्था, अशा 3 बाबींचा समावेश आहे. मग आता इथे कार्यकारी मंडळामध्ये कोण येईल घटक राज्यस्तरावर? तर तिथे येतील राज्यपाल येतील, मुख्यमंत्री येतील, राज्याचे मंत्री येतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी येईल महाधिवक्ता. जसा महान्यायवादी केंद्राच्या ठिकाणी असतो भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी, त्याचप्रमाणे राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून महाधिवक्ता त्या ठिकाणी काम करत असतो. या ठिकाणी कायदे मंडळामध्ये येईल राज्य विधानमंडळ, त्यामध्ये मग विधानसभा आणि विधान परिषद येईल. आणि न्याय व्यवस्थेमध्ये सगळ्यात आधी जर सामान्य नागरिकांचे जे खटले आहेत ते कनिष्ठ न्यायालयामध्ये जातील. त्यानंतर तिथे जर त्यांना न्याय मिळाला नाही तर ते उच्च न्यायालय यामध्ये जातील आणि उच्च न्यायालयात सुद्धा त्यांना जर न्याय मिळाला नाही तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेऊ शकतात. मग ही न्यायव्यवस्था जी आहे ती राज्यस्तरावर जरी कार्य करणारी न्यायव्यवस्था असली
कनिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय म्हणून, तरी ही जी आहे ती देशाच्या एकात्मिक विकासामध्ये किंवा एकात्मिक न्यायव्यवस्थेचा राज्यस्तरीय हिस्सा म्हणून ती काम करत असते. म्हणजेच काय की जर एखाद्या व्यक्तीला न्याय मिळाला नाही तर ती केंद्राच्या किंवा जी सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे, सर्वोच्च न्यायालय, त्या ठिकाणी सुद्धा ती धाव घेऊ शकते. ठीक आहे, म्हणून आपली जी न्यायव्यवस्था आहे तिला एकात्मिक न्यायव्यवस्था असं आपण म्हणत असतो. बघा, राज्य शासन व्यवस्था, कार्यकारी मंडळ यामध्ये कोण येतं? मग आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता. राज्यपाल हे राज्याचे हेड ऑफ द स्टेट असतात. त्यानंतर हे प्रत्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात. मुख्यमंत्री, त्यांना सहाय्य करण्यासाठी मंत्रिमंडळ असतं. त्याचबरोबर राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून महाधिवक्ता हे काम करत असतात. विधानमंडळ असतं कायदे मंडळासाठी. मग यामध्ये राज्यपाल येतील, तिकडे राष्ट्रपती येतात, तिकडे राज्यपाल येतील. विधानसभा येईल आणि विधान परिषद येईल. विद्यार्थी मित्रांनो, विधान परिषद सगळ्याच राज्यांमध्ये नाही, भारताच्या फक्त 6 राज्यांमध्ये विधान परिषद कार्यरत आहे. त्यानंतर न्यायव्यवस्थेमध्ये उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय येईल. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे फक्त या ठिकाणी नागरिकांना सोयीचं ठरावं म्हणून आहे. त्यानंतर आपली जी न्यायव्यवस्था आहे ती केंद्र आणि राज्य स्तरावर ही एकात्मिक न्यायव्यवस्थाच आहे. आता आपण आतापर्यंत घटना म्हणजे काय आणि घटनेमध्ये काय काय गोष्टी अंतर्भूत असतात, एक प्रस्तावना आपण फक्त बघितली की राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये कुठल्या गोष्टी अंतर्भूत आहेत. आता राज्यसेवेचा अभ्यास करत असताना तुम्हाला काही प्रश्नांचा सुद्धा अभ्यास करावा लागतो की राज्यघटनेवर मग कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात. ओके, सो आपण राज्यघटनेवर येणाऱ्या काही प्रश्नांचं एक संक्षिप्त रूप त्या ठिकाणी आता बघणार आहोत. एक 5-6 प्रश्नांचं आपण त्या ठिकाणी एक विश्लेषण बघणार आहोत की कुठल्या प्रकारे प्रश्न येतात राज्यघटनेवर. ओके, तर बघा या ठिकाणी पहिलाच प्रश्न आपण घेतलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? जेव्हा आपली राज्यघटना बनली तेव्हा बऱ्याच प्रकारच्या समित्या त्या ठिकाणी बनल्या, कारण एवढी मोठी राज्यघटना जर बनवायची तर एकच व्यक्ती कोणीतरी अध्यक्ष होऊन किंवा एकच व्यक्ती कुठल्या तरी एका गोष्टीवर काम करतोय, तो सगळ्याच गोष्टींवर काम करतोय, तर हे शक्य नव्हतं. त्यामुळे वेगवेगळ्या समित्या बनवल्या आणि त्या समित्यांनुसार मग त्या ठिकाणी कार्य डिव्हाइड होत गेलं. ओके, सो मसुदा समिती ही राज्यघटनेची महत्त्वाची समिती होती आणि त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, सच्चिदानंद सिन्हा होते की पंडित जवाहरलाल नेहरू होते. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, घटना समितीचे जे कायमस्वरूपी अध्यक्ष होते, आपण जेव्हा राज्यघटनेला सुरुवात केली 9 डिसेंबर 1946 साली राज्यघटनेची पहिली बैठक झाली आणि 11 डिसेंबर 1946ला आपण आपल्या घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांना नेमून दिलं होतं, पण ते मसुदा समितीचे अध्यक्ष त्या ठिकाणी नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या प्रश्नाचं राईट उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे, ते होते मसुदा समितीचे अध्यक्ष. सच्चिदानंद सिन्हा हे होते घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटनेची जी आपली उद्देशिका तयार झाली आहे त्याचं जे उद्देश पत्रिका त्यांनी मांडली होती ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली होती. ओके, सो या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर बघा, मूलभूत हक्कांशी संबंधित राज्यघटनेचे कलम कोणते? मूलभूत हक्क आपल्याला दिलेले आहे. आपले जे मूलभूत हक्क मी तुम्हाला सांगितले सुरुवातीला की समानतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क आहेत आणि घटनात्मक उपायांचा सुद्धा आम्हाला अधिकार मिळाला आहे. असे जे 6 अधिकार आहेत ते आमचे डिव्हाइड झालेले आहे. कलम 12 मध्ये त्याची डेफिनेशन दिलेली आहे. कलम 13 मध्ये घटनात्मक तरतुदी दिलेल्या आहेत काही. 14 ते 18 मध्ये दिलेले आहेत समानतेचा अधिकार. कलम 19, 20, 21, 22 मध्ये दिलेला आहेत आमचा स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 23 आणि 24 मध्ये दिलेला आहे शोषणाविरुद्धचा अधिकार. कलम 25 ते 28 मध्ये दिलेला आहे आमचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क. त्यानंतर कलम 29 आणि 30 मध्ये दिलेला आहे आमचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क दिलेला आहे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक 29-30 मध्ये. कलम 25 ते 28 मध्ये आम्हाला दिलेले आहे
धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आणि कलम 32 मध्ये कलम 31 या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे, त्यामध्ये संपत्तीचा अधिकार होता तो कॅन्सल झालेला आहे. कलम 32 मध्ये दिलेला आहे घटनात्मक उपायांचा अधिकार. ठीक आहे, मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय की मूलभूत हक्कांशी संबंधित राज्यघटनेचे कलम कोणते. 12 मध्ये व्याख्या दिली आहे, मग 12 ते 32. तर 32 मध्ये घटनात्मक उपायांचा अधिकार दिलेला आहे, त्याचबरोबर 33, 34 आणि 35 हे कलम सुद्धा राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. सो राज्यघटनेचे मूलभूत हक्कांशी संबंधित कलम कोणते असा जर प्रश्न विचारला तर आमच्या प्रश्नाचं उत्तर येतं 12 ते 35. ओके. भारताच्या घटनादुरुस्तीचा अधिकार कोणाला आहे. आपण जेव्हा शासनाचे 3 अंग बघितले, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ, तेव्हा आपण बघितलं होतं की घटनादुरुस्ती कोण करू शकतं, कायदे कोण बनवू शकतं. ओके, कायदे पास करणं हे वेगळं झालं आणि कायदे बनवणं वेगळं झालं. तर कायदे बनवण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे कायदे मंडळाला. भारताची जनता ही या कायदे मंडळाला आणि कार्यकारी मंडळाला निवडून देण्याचं काम करेल. कार्यकारी मंडळ यांनी तयार केलेले लॉ पास करण्याचं आणि त्यांना इम्प्लिमेंट करण्याचं काम करेल आणि सर्वोच्च न्यायालय यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या सुधारण्याचं आणि त्यांना सल्ले देण्याचं काम करेल. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला न्याय कसा मिळेल याचं कार्य करेल. त्यामुळे घटना दुरुस्तीचं काम कोण करेल, कायदे मंडळ. ओके. भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्कांचे पालक आहेत. संसद, राष्ट्रपती, पंतप्रधान की सर्वोच्च न्यायालय. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतं तेव्हा आम्ही न्यायालयात जाऊ शकतो. मग आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून सर्वात आधी कनिष्ठ न्यायालयात जाऊ. या ठिकाणी जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ आणि इथेही आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही जाऊ सर्वोच्च न्यायालयात. मग एकंदरीत आमच्या मूलभूत अधिकारांचे पालक म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालय असं म्हणत असतो, कारण आम्हाला तिथे न्याय मिळेल याची आम्हाला खात्री असते. मग मूलभूत हक्कांचे पालक असं आम्ही सर्वोच्च न्यायालयाला म्हणू, सर्वोच्च न्यायालय. ओके. राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते. राष्ट्रपती जेव्हा आपल्या पदाची शपथ घेतात, राष्ट्रपती जरी पंतप्रधानांना शपथ देत असले, राष्ट्रपती लोकसभेच्या सभापतींना शपथ देत असले, मंत्रिमंडळाला शपथ देत असले, तरी राष्ट्रपतींना शपथ मात्र सरन्यायाधीश देतात, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. ओके. राष्ट्रपती राजीनामा मात्र उपराष्ट्रपतींना संबोधून देतात आणि उपराष्ट्रपती राजीनामा राष्ट्रपतींना संबोधून देत असतात. पण राष्ट्रपती शपथ घेत असताना त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडून शपथ घ्यावी लागते. ओके. राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात. 250, 288, 546 की 238. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभेमध्ये एकूण सदस्य संख्या असते 250. त्यापैकी 238 जे सदस्य आहेत ते निवडून आलेले असतात आणि राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित असतात. 12 सदस्य राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित असतात. टोटल असतात यामध्ये 250 सदस्य. आता प्रश्न काय विचारलाय, राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात असं म्हटलंय. आम्हाला माहिती असतं की 250 सदस्य राज्यसभेमध्ये असतात. आम्ही सरळ 250 या ठिकाणी टिक करून येऊन जातो. पण प्रश्न विचारलाय किती सदस्य निवडून येतात. निवडून किती जण येतात, 238. या ठिकाणी बरोबर उत्तर येईल 4D. ओके. पुढचा प्रश्न बघू बघा. उपराष्ट्रपती हे कोणाचे किंवा कोणत्या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर कलम 63 सांगतं भारताचे उपराष्ट्रपती आणि कलम 64 म्हणतं की भारताचे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात किंवा पदसिद्ध सभापती असतात. पदसिद्ध अध्यक्ष. मग उपराष्ट्रपती हे कुठले पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर ते असतात राज्यसभेचे. ओके.
भारत देशाचे सरसेनापती कोण असतात? तीनही दलांचे प्रमुख आपण ज्यांना म्हणतो ते राष्ट्रपती असतात. म्हणजेच काय की भारत देशाचे सरसेनापती म्हणून आपण त्यांना संबोधतो. तर ते कोण असतात? राष्ट्रपती. भूदल असेल, नौदल असेल किंवा दल असेल, या तिन्ही दलांचे प्रमुख म्हणून आपण राष्ट्रपतींना संबोधत असतो. त्यामुळे त्यांना भारताचे सरसेनापती असं म्हणतात. बिनविरोध निवडून आलेले आतापर्यंतचे भारताचे राष्ट्रपती कोण? विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर नीलम संजीव रेड्डी हे आहेत बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे, पोलीस खातं हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? जेव्हा आमच्या भारताचा राज्यकारभार बघायचा असतो तेव्हा आम्ही आमच्या घटनेमध्ये 3 सूची बनवलेल्या आहेत, ज्या आम्ही ऑस्ट्रेलियाकडून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये एक संघ सूची येते, राज्य सूची येते आणि समवर्ती सूची येते. मग संघ सूची बघत असताना आम्हाला केंद्राने हाताळावयाचे जे विषय असतात ते संघ सूचीमध्ये दिलेले असतात. फक्त राज्याने हाताळावयाचे जे विषय असतात ते राज्य सूचीमध्ये असतात. आणि केंद्र आणि राज्य या दोन्ही मिळून ज्या गोष्टी सांभाळायच्या असतात त्या समवर्ती सूचीमध्ये येतात. मग पोलीस खातं हे कोणत्या सूचीमध्ये येतं? तर आपण बघितलेलं आहे यूपी पोलीस, महाराष्ट्र पोलीस. जेव्हा असं आपण त्या स्टेटचं त्या ठिकाणी नाव देतो, त्या राज्यांचं नाव देतो, तर तेव्हा आम्हाला हा विषय त्या ठिकाणी क्लिअर होतो की हे येतं राज्यांमध्ये. मग ते कुठल्या सूचीमध्ये येईल? राज्य सूचीमध्ये. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे राज्यघटनेमध्ये काय काय गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि राज्यघटनेवर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण आज बघितल्या. आणि अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण राज्यघटनेचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आणि आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी आता समजल्या असतील आणि त्यानुसारच आपण राज्यघटनेचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही आहे आपली राज्यघटनेची MPSC MCSC राज्यसेवा 2024ची रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच, जी आपली आता सुरू झाली 12 जानेवारीपासून सुरू होते आहे. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्हाला सेशन्स मिळणार आहेत. यामध्ये हे जे फॅकल्टीज दिले आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी गाईड करणार आहेत. याची फी फक्त विद्यार्थी मित्रांनो 6000 रुपये एवढी फी आहे. यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशनसुद्धा मिळणार आहेत. आणि तुम्हाला मी आत्ता ज्या PPTमधनं किंवा त्या स्लाइड्समधनं शिकवलं त्यासुद्धा तुम्हाला PDF स्वरूपात त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. ओके. राज्यसेवा प्री फोकस्ड बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. आपली जी पूर्वपरीक्षा आहे राज्यसेवेची 28 एप्रिलला आहे आणि त्यानुसारच ती आपली प्री फोकस्ड बॅच आहे. टेस्ट सिरीज आपली सुरू झालेली आहे राज्यसेवेच्या दृष्टीने. 7 जानेवारीपासून 2 पेपरसुद्धा झालेले आहे. काही विद्यार्थ्यांना जर आता टेस्ट सिरीज लावायचे असतील तर त्यांना हे पहिले जे 2 पेपर झाले ते मिळतील. आपला 21 जानेवारीला म्हणजे रविवारी आत्ता येणाऱ्या इकॉनॉमिक्सचा पेपर आहे आणि तो सुद्धा आता तुम्हाला अवेलेबल होणार आहे. ही आपली टेस्ट सिरीज आहे. आधी आपण विषयानुसार सगळ्या टेस्ट सिरीज घेत आहोत. त्यानंतर आहेत आपल्या ज्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहेत त्या ठिकाणी होणार आहेत. प्री फोकस्ड कोर्स आहे हा. कंबाईनसाठी PSI STI SOG बॅच आहे. संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी ही सुद्धा आपली बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. याची परीक्षा आपली 16 जूनला आहे. ती बॅच सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे. यामध्ये सुद्धा टेस्ट सिरीज आहे. ती आधी विषयानुसार टेस्ट सिरीज आपण घेणार आहोत. ही टेस्ट सिरीज सुरू होते 11 फेब्रुवारी 2024 पासून आणि यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे, ज्यामध्ये GS आणि मॅथ्स रिझनिंग सुद्धा त्यामध्ये असणार आहे. MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे महाराष्ट्र शासनाच्या ज्या 57 पोस्टसाठी जी ॲड निघाली आहे, सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट अ, त्याचबरोबर इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब, यासाठीची सुद्धा आपली बॅच 2 जानेवारीपासून सुरू झाली आहे. ती बॅच असते संध्याकाळी 7 वाजता. आता सध्या तुम्हाला ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी अजून आहेत त्यासाठी तुम्ही इथे या ठिकाणी जे नंबर दिले आहेत त्या नंबरवर तुम्ही कॉल करून परत अधिक माहिती घेऊ शकता. येस, आणि थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट सेशनमध्ये आपण भेटू नक्कीच राज्यघटनेच्या. थँक्यू.